नमस्कार मित्रांनो, हरी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. मी आहे हरिदास, अजिंक्य किया शोरूम नांदेडमधून. आज मी तुम्हाला दाखवतो कॅरेन्स गाडी. हे बघा, ही आहे गाडी कॅरेन्समधलं प्रीमियम ओ मॉडल आहे, सगळ्यात जास्त चालणारं मॉडल. त्याच्यानंतर गाडीची साईड डिझाईन ह्या प्रकारे दिलेली आहे. बघा, गाडीची लेंथ वगैरे पण एकदम चांगली दिलेली आहे बऱ्यापैकी. त्यानंतर हे गाडीचं जे इंडिकेटर आहे ते ORVMवर दिलेलं आहे. ऑटो फोल्ड याच्यामध्ये येणार नाही, तुम्हाला मॅन्युअल वगैरे मिरर फोल्डिंग राहणार आहे या व्हेरियंटमध्ये. त्यानंतर हे ओपन केल्यानंतर बघा, ह्या प्रकारे गाडीच्या तुम्हाला सिस्टम निघाल. 4 पॉवर विंडो आहे गाडीला, इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टेबल ORVM आहे. ह्या प्रकारे गाडीचं आतमधलं इंटिरियर आहे. हे गाडीचं समोरचं म्युझिक सिस्टम, मॅन्युअल AC. हे बघा, स्टेअरिंग तुम्हाला राऊंडमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे गाडीचं आतमधलं इंटिरियर ते व्हाईट प्लस थोडं नेव्ही ब्लू टाईपमध्ये दिलेलं आहे. सीट्स कवर लेजरचे दिलेलं आहे, ब्लॅक प्लस तुम्हाला नेव्ही ब्लूमध्ये दोघांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे पाठीमागचा डोर ओपन केल्यानंतर बॅक साईडला तुम्हाला सनसेट कटन दिलेलं आहे. पाठीमागच्या दोन्ही डोरला सनसेट कटन वगैरे आहे. त्यानंतर सीट जे आहे 60-40 स्प्लिट्स वगैरे दिलेलं आहे, ॲडजस्टेबल वगैरे होतात. त्याच्यानंतर पाठीमागं AC कंट्रोल मिडल साईडला तुम्हाला दिलेलं आहे. ACचे वेंट मिडलला पण आहे आणि बॅक साईडला पण आहे. हे बघा, सीट्स कवर जे आहे ते ह्या प्रकारे असे ऑटो फोल्ड, म्हणजे तुम्हाला इथं बटन दिल्यानंतर त्याला एक फोल्ड होऊन जातो. हायड्रोलिक दिलेलं आहे. तुम्हाला बेड करायचं तुम्ही इथे एक बटन प्रेस करून हायड्रोलिक टाईपमध्ये ते समोर चाललं जातं. बॅक साईडमध्ये जाण्यासाठी इथून जागा भेटून जाते तुम्हाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर बेड वगैरे जर करायचं असेल तर पूर्ण एक 5.5 ते 6 फुटाचा याच्यामध्ये बेड आरामशी होऊन जातो. त्याच्यामध्ये 2 ते 3 जण सहज लॉंग टूरला झोपून वगैरे जाऊ शकतात. एकदम आरामदायक वगैरे सिस्टम दिलेलं आहे. पाठीमागं एक बॅक साईडला कप होल्डर, चार्जिंग होल्डर वगैरे दिलेला आहे बॅक साईडला पण. त्याच्यानंतर जे गाडीचा जो पाठीमागच्या साईडनं जो डिक्की दिलेला आहे, डिक्कीचा स्पेस पण तुम्ही बघा. हे बघा, ओपन केल्यानंतर पाठीमागचे जे 2 सीट्स आहेत ते पण ॲडजस्टेबल वगैरे दिलेले आहे. 60-40 स्प्लिट दिलेलं आहे. इथून तुम्हाला ॲडजस्टेबल करण्यासाठी दिलेलं आहे. बघा, पूर्ण खाली टाकल्यानंतर एक मोठा स्पेस गाडीचा होऊन जातो. डिक्कीचा स्पेस पण त्याच्यामध्ये वाढून जातो. मोठाचा मोठा याच्यामध्ये डिक्कीचा स्पेस होऊन जातो. बेड वगैरे करायचं असेल तर तुम्हाला हे दोन्ही बघा, पाठीमागच्या सीट पण फोल्ड करावं लागतात. मिडलमधले पण सीट्स तुम्हाला एकदम फोल्ड केल्यानंतर यांना पण ॲडजस्टेबल दिलेलं आहे. फ्रंट बॅक तुम्ही हे दोन्ही सीट्स वगैरे घेऊ शकतात. बघा, बॅक साईडला केल्यानंतर एक गाडीचा स्पेस एकदम मोठा होऊन जातो. लॉंग टूरला जायचं असल्यास याच्यामध्ये एक गादी वगैरे टाकून मस्त एक आपण लॉंग टूरसाठी आपण एन्जॉयमेंटसाठी कुठे पण तुम्ही जाऊ शकतात. त्याच्यानंतर